नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत बासुंदी। आपल्याला तर माहीतच आहे, तर आज आपले आराध्य दैवत आणि सगळ्यांचे लाडके असे गणपती बाप्पा येणार आहेत। तर आपल्याला त्यांच्या नैवेद्यासाठी आपल्याला आज बासुंदी बनवायची आहे। तर बासुंदी बनवण्यासाठी मी हे फुल फॅट म्हशीचे दूध घेतलेले आहे। हे म्हशीचे दूध अगदी घट्ट आहे। तर मी आता 2.5 लिटर हे दूध घेणार आहे आणि ते दूध आपण अशी कढई घेतलेली आहे, स्टीलची कढई। तर कढई अशी आपल्याला स्टीलची घ्यायची। ही कढई अगदी जड आहे, म्हणजे याच्यात आपली बासुंदी खाली जळणार नाही। तर आपल्याला हे दूध आता या कढईमध्ये असं टाकायचे आहे। तर पूर्ण 2.5 लिटर या तुम्ही बघू शकता हे दूध किती घट्ट आहे। ते आपल्याला असं घट्ट असं दूध घ्यायचं आहे, म्हणजे आपली बासुंदी छान जमते। तर मी हे पूर्ण दूध आता या कढईमध्ये टाकून देत आहे। टाकल्यानंतर आपल्याला ही कढई आता गॅसवर ठेवायची आहे। तर गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला हे असं दूध चांगलं गरम करून घ्यायचे आहे आणि मग अधूनमधून आपल्याला चमच्यानं ढवळायचं आहे। मी अजून ढवळत नाही, अजून आपण आत्ताच दूध ठेवलेलं आहे। तर ते दूध आपण चांगलं आपल्याला घोटायचं आहे, म्हणून मी थोडा गॅस कमी करून चांगलं अर्धा तासपर्यंत आपली बासुंदी चांगली घट्ट अशी होईल व चांगली आटूनसुद्धा जाईल। तर मी दाखवेन तुम्हाला नंतर। तर आपली ही बासुंदी अर्धा तासपासून सतत उकळते आहे। मी बारीक फ्लेमवर ठेवलेला आहे, पण ती अजून तिला गुलाबी रंग आला नाही आहे। जोपर्यंत आपल्या बासुंदीला गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला तिला उकळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ती एवढी लेवल तिची 8 इंचापर्यंत कमी झालेली आहे आणि थोडा घट्टसरपणासुद्धा आपल्या बासुंदीला आलेला आहे। तर आपण तिला अजून थोडा वेळ उकळून घेणार आहोत। तर मी बारीक फ्लेमवर ठेवले होते हे दूध, तरीसुद्धा मधून असं ढवळत राहायचं आहे, की जेणेकरून आपले दूध हे खाली लागणार नाही। जर का खाली दूध लागलं आपलं तर ते बासुंदीचा थोडा वेगळा सेंट येतो, मग तशी आपल्या बासुंदीची चवसुद्धा येत नाही। मग ते असं मधून ढवळत राहायचं। मी ढवळत राहिले अर्ध्या तासात मी किमान 5-6 वेळा असं मित्रांनो, आता आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि मी आता गॅस बंद करत आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या बासुंदीला आता पूर्ण गुलाबी रंग आलेला आहे आणि अगदी घट्टसरसुद्धा झाली आहे। तर आपल्याला त्याच्यात आता काही मसाले टाकायचे आहेत। तर ते मसाले आपण आता काय टाकायचे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बासुंदी बघा आपली किती घट्ट झालेली आहे। आपलं साधारणतः आपलं 2.5 लिटर दूध आपण ठेवलेलं होतं, तर ते 2.5 लिटरमधून आता फक्त 1 लिटर शिल्लक राहिलेली आहे। एवढी आपली बासुंदी घट्ट झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर तिची सायसुद्धा घट्टसर एकदम जमलेली आहे। तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आपण आता त्याच्यात काही साहित्य घेणार आहोत। तर 1 लिटर साधारणतः आपली बासुंदी आहे, तर त्यासाठी मी ही 250 ग्रॅम म्हणजे पावशेर एवढी साखर घेतलेली आहे। तर ती साखर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आणि मी हे 4-5 वेलदोडे घेतले आहेत। वेलदोडेसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे आणि हे 2 जायफळचे छोटे छोटे तुकडे घेतले आहेत, ते सुद्धा आपल्याला वेलदोड्यांबरोबर मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे। ते आपण असे कुटले तर ते बारीक होत नाहीत, त्यामुळे मग मिक्सरमध्ये साखरसोबत बारीक फिरून घेणार आहे। तर चला आपण फिरून घेऊ। तर आपली साखर ही आता बारीक झालेली आहे। तर मी आता साखर आणि आपले वेलदोडे आणि जायफळचा तुकडासुद्धा या साखरेमध्ये पूर्णपणे बारीक झालेला आहे। तर आता ही साखर आपण या बासुंदीमध्ये टाकून घेणार आहोत। आता मी साखर आपल्या बासुंदीमध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला घ्यायचे आहेत हे काजू बदामचे मी काप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला बासुंदीत टाकायचे आहेत आणि ह्या थोड्या चारोळ्या घेतल्या आहेत। या चारोळ्यासुद्धा आपल्याला आपल्या बासुंदीत टाकायच्या आहेत आणि थोडे मनुके घेतले आहेत। मनुके मी जास्त यासाठी टाकले नाही की मनुके कोणाला
आवडतात बासुंदीमध्ये, कोणाला आवडत नाही, तर म्हणून मी कमी घेतलेले आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका. 4 वड्या काजू बदामचे काप मी आता आपल्या बासुंदीत टाकणार आहे. हे 4 वड्या बघा किती स्वच्छ आहेत. जर त्या खराब असल्या तर चांगलं स्वच्छ धुवून घ्या, निवडून घ्या, मगच टाका. या 4 वड्या आपण अशा आपल्या बासुंदीत टाकायच्या आहेत. मी हे मनुकेसुद्धा आपल्या बासुंदीत टाकत आहे. आणि आपले हे काजू बदामचे काप पूर्ण आपल्या बासुंदीत टाकून घ्यायचे आहेत या प्रकारे. तर आपली बासुंदी आता अगदी तयार आहे. तर आता गणपती बाप्पांना आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून ही बासुंदी मी केलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही बासुंदी कशी वाटली? जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.